नमस्कार प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी आपल्या चॅनलकडनं आपल्या लाडक्या पूर्णाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पूर्णाजी आपल्याला इथून पुढे दिसणार नाही आहेत कारण त्यांचं निधन झालं आहे। ही खरंच खूप धक्कादायक गोष्ट आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी। आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की आपल्या पूर्णाजींच्या आत्म्याला शांती लाभो। ओम शांती। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आणि अर्जुन डॉक्टरांना मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल विचारत असतात। मधुभाऊ साधारण कधीपर्यंत बरे होतील याबद्दल सुद्धा त्यांची विचारपूस सुरू असते। पण आता मधुभाऊंवर उपचार सुरू आहेत, ते सध्या तरी कोमात गेले आहेत, त्यांच्याबद्दल आता आपण काहीच सांगू शकत नाही। जनरली असे पेशंट कधीही कोमातनं बाहेर येऊ शकतात आणि कधीही त्यांचं काही होऊ शकतं हे देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। आणि हे सगळं ऐकून मात्र तिथे असणाऱ्या अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो। खरं तर अर्जुनसाठी मधुभाऊ आता शुद्धीवर येणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण मधुभाऊंनाच माहिती होतं की सायलीचे आईबाबा कोण आहेत। त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो विचार करतो की मधुभाऊ कधी बरे होतील। तर दुसरीकडे मात्र आता डॉक्टर म्हणत असतात की आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय, आम्हाला जितकं होईल तितकं आम्ही सगळं काही करतोय, तुम्ही काळजी करू नका असं देखील आता डॉक्टरांना सांगितलेलं असतं। डॉक्टरांनी जेव्हा हे सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता खूप जास्त बिथरलेली ही सायली असते आणि सायली मात्र आता म्हणत असते की मधुभाऊंना बरं वाटेल ना, मला ना मधुभाऊंची खूप जास्त काळजी वाटते, काही झालं तरी मधुभाऊ लवकरात लवकर बरी व्हायला हवेत। डॉक्टरांना सुद्धा ती त्रास देत असते, म्हणजेच ॲक्च्युअल तिला असं वाटत असतं ना की मधुभाऊ आत्ता शुद्धीवर यायला हवेत, पण तसं शक्य नसतं ना। डॉक्टर जे म्हणतात की असे जे पेशंट असतात ना ते कोमात जातात, आपण त्यांच्याबद्दल असं डायरेक्टली काहीच सांगू शकत नाही, पण उपचार तर सुरू आहेत त्यांच्यावर, तुम्ही काळजी करू नका असं देखील डॉक्टर आता जेव्हा सांगतात तेव्हा मात्र सायली ही खूप जास्त भडकलेली असते। सायलीला असं वाटत असतं की कधी एकदा हे सगळं काही व्यवस्थित होतंय आणि मला जे आहे ते मधुभाऊंना भेटता येतंय, कारण मधुभाऊंच्या आयुष्यात आता कुठे चांगले क्षण आले होते। सायली खूप जास्त पॅनिक झालेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुन जो आहे तो सायलीला शांत करायचा प्रयत्न करतो। डॉक्टरसुद्धा सांगतात की तुम्ही प्लीज यांना शांत करा, कारण हे सगळं काही आपल्या हातात नाही आहे, सगळं काही देवाच्या हातात आहे। मधुभाऊ कधीही शुद्धीवर येऊ शकतात किंवा नाही येऊ शकत, हे मी तुम्हाला ठराविकपणे काही सांगू शकत नाही असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं। आणि त्यामुळेच आता सायली खूप जास्त रडत असते। सायली रडत असताना अर्जुन तिला स्टेबल करत असतो। तेवढ्यातच प्रताप तिथे येतात आणि प्रताप विचारतात की काय झाले, डॉक्टर काही बोलले का? त्याच वेळेला आता अर्जुन सांगतो की हां, आपले मधुभाऊ शुद्धीवर आले होते, पण आता अचानक त्यांची शुद्ध हरपलेली आहे, म्हणजेच ते आता कोमात गेलेले आहे, त्यांच्याबद्दल आता आपण खरंच काहीच सांगू शकत नाही। डॉक्टरांनी सरळ सांगितलं आहे की त्यांचे उपचार जेव्हा पूर्ण होतील तेव्हा कधीतरी मधुभाऊ शुद्धीवर येतील। तर सायली ही खूप रडत असते। सायली म्हणते की नाही, मला मधुभाऊ हवे आहेत, माझे बाबा माझ्यापासून असे हिरावले कोणीही जाऊ शकत नाही। त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला जवळ घेतो, तर दुसरीकडे मात्र अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो की सायली, हे जेवढं तुझ्यासाठी गरजेचं आहे ना तेवढं माझ्यासाठीही गरजेचं आहे, कारण मलाही असंच वाटतं की लवकरात लवकर जे आहे ते बरं व्हायला हवेत आपले मधुभाऊ, कारण मधुभाऊंनाच तुमच्या आईबाबांबद्दल माहिती आहे। पण मी जर आता सायलीला सांगितलं तर सायली मात्र आता या सगळ्याचा विचार करत बसेल आणि म्हणूनच आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुन जो आहे ते लपवायचं ठरवतो आणि तो म्हणत असतो की सध्या तरी ह्या सगळ्या गोष्टी काही सांगायला नको। दुसरीकडे प्रतिमा घरी आलेली असते आणि प्रतिमा जेव्हा घरी येते ना तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की सगळं ठीक तर आहे ना, हॉस्पिटलमधनं काही फोन वगैरे आला होता का? स्मिता म्हणते की नाही, हॉस्पिटलमधून काहीच फोन वगैरे आला नव्हता, पण ना मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे, मला खरंच कळत नाही की काय करू ते, कारण आपल्या घरात ना हे सगळं झालं ना, पहिल्यांदाच घडलं ना हे सगळं। अस्मिता आता ह्या सगळ्याचा विचार करत असते आणि ह्या सगळ्याबद्दल ती आता सांगत असते। पण त्याच वेळेला मात्र आता प्रतिमा जी आहे ती अस्मिताला शांत करत असते, कारण प्रतिमाला या सगळ्याचा त्रास होईल आणि तिला या सगळ्या गोष्टींमुळे खूप यातना सहन कराव्या लागतील हे सुद्धा माहिती असतं। आणि म्हणून ती कुठेतरी जी आहे ती आता
अस्मिताला शांत करत असते, कारण ती प्रेग्नेंट असते आणि प्रेग्नेन्सीमध्ये ह्या सगळ्याचा लोड घेणं तिच्या शरीरासाठी घातक असतं, तिच्या बाळासाठी सुद्धा. म्हणूनच प्रतिमा तिला शांत करत असते. तर दुसरीकडे मात्र अर्जुनचा अजूनही फोन आलेला नाही आहे. नेमकं काय घडलं आहे तिथे काहीच कळायला मार्ग नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा जी आहे ती बोलत असते की सायलीचं काय, सायली बिचारी कधीतरी संकटातून बाहेर येत असते आणि पुन्हा त्या संकटात अडकते ना. मला ना त्या मुलीचं खरंच खूप वाईट वाटतं. त्या मुलीला आतापर्यंत कोणीच नाही आहे, ते फक्त मधुभाऊ तेवढे आहेत तिच्या सोबतीला. आणि आता ते मधुभाऊसुद्धा तिला जर असे सोडून गेले तर मुलगी काय करेल, बिचारी खचून जाईल ती मुलगी. तिला कोणाचाही आधार नाही आहे, आपणच तिला आधार द्यायला हवा, असं देखील आता प्रतिमा जी आहे ती आता कल्पनाला म्हणत असते. पण या कल्पनाला थोडंही काळजाला पाजर मात्र फुटत नसतो, ती फक्त शांत असते. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा ठरवते की नाही, ह्या सगळ्यातून आपल्याला एकच जण बाहेर काढू शकतो, तो म्हणजे देवालाच आता आपण नतमस्तक होऊया असं प्रतिमा ठरवते. आणि म्हणूनच ती आता देवाकडे गेलेली असते. देवाकडे जाऊन ती आता हात जोडत असते आणि म्हणत असते की आमच्या सायलीच्या वाटेला जे काही दुःख आलंय ते प्लीज कमी कर, कारण आमची सायली कोणाच्याही अद्यात मध्यात नसते. सगळ्यांना किती खुश ठेवता येईल, आनंदी ठेवता येईल याचा ती जास्तीत जास्त विचार करत असते. आणि तिच्याचबरोबर देवा हे सगळं काय होऊन बसलंय, काही झालं ना तरी सुद्धा ना लवकरात लवकर बरं वाटायला हवं असा विचार देखील आता प्रतिमा करत असते आणि ती देवाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेला आता कल्पनासुद्धा तिथे येते आणि कल्पनासुद्धा देवाजवळ आता हात जोडून उभी असते. प्रतिमा देवाला म्हणत असते की बिचाऱ्या सायलीने आतापर्यंत खूप जास्त गोष्टी सहन केल्या आहेत, पण इथून पुढे तरी तिच्या वाटेला आनंद येऊ दे, कारण आधीसुद्धा तिला तिच्या वडिलांपासून तिच्या आईबाबांपासून लांब करण्यात आलं. मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं आणि आज तेच जर मधुभाऊ तिच्यासोबत नसतील तर बिचाऱ्या मुलीला किती जास्त त्रास होत असेल. देवा तू तरी समजून घे तिच्या यातना, हे देखील आता तिथे असणारी प्रतिमा देवाकडे हात जोडून म्हणत असते. तर आता खूप जास्त वाईट जे आहे ना ते इथे कल्पनाला सुद्धा आता वाटायला लागलेलं असतं, कारण प्रतिमा कोण कुठची बाहेरची तरी तिला सायलीबद्दल इतकं वाटतंय. आणि दुसरीकडे मात्र त्यांनी प्रतापला कॉल केलेला असतो. तर प्रताप आता सगळं काही सांगत असतात. म्हणजेच जे आहे ते प्रताप सांगतात की खरं तर मी खूप प्रयत्न केले आहे, आम्ही डॉक्टरांनी सांगितलं आहे की पेशंट कोमात गेला आहे, त्यामुळे आता काहीच सांगता येत नाही की मधुभाऊ कधी शुद्धीवर येतील. तर कल्पना म्हणते की बापरे एवढं सगळं घडले, मी येऊ का तिकडे. परंतु आता कल्पनाला ते नकार देतात आणि म्हणतात की नको नको तू येऊ नकोस, तुम्ही घरीच थांबा, आम्ही बघतो इथे काय ते. सायलीसुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, ती रडते सतत, ती स्वतःला सुद्धा सावरू शकत नाहीये असं देखील आता प्रताप जे आहे ते कल्पनाला म्हणतात. कल्पना सांगू लागते की तिला काहीतरी खायला द्या म्हणजे तिला बरं वाटेल. त्याच वेळेला आता प्रताप विचार करतात की सायलीचं आणि कल्पनाचं बोलणं आता तरी घडवून देईल, या निमित्ताने तरी कल्पना सायलीशी बोलेल. म्हणून प्रताप म्हणतात की सायलीकडे फोन देऊ का, पण कल्पना म्हणते की नाही नाही तुम्हीच तिला सांगा काहीतरी खाऊन घ्या, उपाशी राहू नका. आणि असं बोलून आता कल्पनाने फोन ठेवलेला असतो. दुसरीकडे प्रतिमाला हे सगळं कळतं. प्रतिमा जी आहे ती म्हणत असते की अगं कल्पना, तुला सायलीबद्दल इतकं वाटतं, सायलीवर तू इतकं प्रेम करतेस, मग तुला व्यक्त व्हायला काय होतंय, तुला जे काही मनात आहे ना ते व्यक्त हो ना एकदा, आणि जो काही राग आहे तो काढून टाक, इतका त्रास तू करून घेऊ नकोस. सायलीला आता आपल्या आधाराची गरज आहे, सायलीसोबत बोल, सायलीशी बोललीस की सायलीलाही बरं वाटेल असं देखील प्रतिमा आता कल्पनाला समजावत असते. पण नाही, कल्पना काहीही ऐकायला तयार नसते. कल्पना सरळ सरळ आता म्हणते की नाही आणि ती डायरेक्ट रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे प्रतिमाही म्हणत असते की कधी सगळं काही हे नीट होणार आहे, कल्पना कधी बोलायला लागेल, हाच विचार प्रतिमाही करत असते. आणि दुसरीकडे तिला सायलीचीही काळजी वाटत असते की जोपर्यंत मधुभाऊ शुद्धीवर येत नाही तोपर्यंत सायलीही ठीक होणार नाही, सायली स्वतः काही खाणार पिणार नाही हे प्रतिमाला माहिती असतं. दुसरीकडे आता हा जो महिपत असतो ना तो आता आपले पिस्तूल तयार करत असतो, त्याच्यामध्ये गोळी वगैरे त्याने भरलेली असते आणि ती पिस्तूल त्यांनी भरून तयार केलेली असताना तिथंच आता नागराज तो सुरा घेऊन पळत आलेला असतो. त्याचे हात पूर्णपणे रक्ताने माखलेले असतात, हातात सुरा असतो. हे सगळं बघून मात्र आता महिपत जो आहे तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे, काय चाललंय काय नेमकं, आणि ह्या तुमच्या हातात सुरा, नागराज भाऊ काही चाललंय काय तुमचं, असं आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता नागराज म्हणतो की पहिल्यांदा जा आणि तो दार लावा, मला ना खूप भीती वाटते, तर तू काही करून आलाय का. तर महिपत हे सगळं काही विचारत असतो. तर नागराज म्हणतो की हो माझ्याकडनं काहीतरी घडलंय, पण प्लीज जा आणि दार लावून घ्या, आणि असं बोलून दार लावायला सांगितलं जातं. जेव्हा दार लावायला सांगितलं जातं तेव्हा तो आता दार लावतो. तर दुसरीकडे मधुभाऊ यांच्यावर उपचार होत असतात, कारण आता मधुभाऊ शुद्धीवर यायला हवे, मधुभाऊ कोमातून बाहेर यायला हवे, यासाठी डॉक्टर जे आहेत ते आता ट्रीटमेंट करत असतात. आणि आता या ट्रीटमेंटला कुठेतरी मधुभाऊ सुद्धा प्रोत्साहन देत असतात, कारण मधुभाऊंना सुद्धा लवकरात लवकर साऊ जी आहे ती प्रतिमा
आणि त्याचसोबत रविराज यांची मुलगी आहे हे सुद्धा सांगायला हवं, म्हणूनच ते आता या सगळ्या ट्रीटमेंटसाठी प्रोत्साहनसुद्धा देत असतात. दुसरीकडे आता नागराज जो आहे तो महिपतला सगळं काही सांगू लागतो आणि म्हणजेच तो आता म्हणत असतो की आपल्या सगळं काही हाताबाहेर जाणार होतं म्हणून मी मधुभाऊचा खून केला आहे. मधुभाऊबरोबर घडलेला सगळा प्रसंग नागराज A to Z आता महिपतला सांगत असतो. म्हणजेच मी सुभेदारांच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे हा मधुभाऊ आला होता आणि त्याला तो फोटो सापडला होता प्रतिमाचा आणि तोच फोटो घेऊन तो आता सगळ्यांना सांगायला जाणार होता की सायली हीच तन्वी आहे. मग काय करणार मी, आपल्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, आपले सत्य एका झटक्यात बाहेर आलं असतं आणि म्हणूनच मी त्या मधुभाऊला संपवलं आहे असं देखील आता नागराज जो आहे तो आता बोलत असतो. नागराजने आता हे सगळं काही म्हटल्यानंतर इकडे मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो खरं तर बसलेला असतो, तो म्हणजे या महिपतला. महिपत म्हणतो की कसली कमाल केली राव, म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षाच नव्हती, आज तू माझा मित्र शोभून दिसलोस, बाकी काही बोल असं देखील आता महिपत जो आहे तो नागराजकडे बोलून हे कौतुक करत असतो. नागराज म्हणत असतो की मला ना खूप जास्त भीती वाटते, या सगळ्याची ना मला कधीच सवय नव्हती, हात बघ ना रक्ताने मागलेत आणि त्याचसोबत हा सुरा, हा जर कोणाला भेटला ना तर मी कायमचा अडकलो. त्याच पहिला आता महिपत म्हणतो की थांब आणि त्यानंतर महिपत त्याच्या एका माणसाला बोलवून घेतो आणि त्याच्यावर म्हणजे त्या सुरावर ॲसिड टाक, म्हणजे ॲसिड टाकल्यावर सगळे काही जे ठसे आहेत ते निघून जातील हे देखील आता त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे तू काळजी करू नको आणि जे काही हात रक्ताने मागलेत ना ते धुवून घे असं देखील सांगितल्यामुळे आता लगेच हात धुवायला जातो. तर दुसरीकडे महिपत जो असतो त्याने आता जेलमध्ये असलेल्या साक्षीला कॉल केलेला असतो. तो साक्षीला कॉल करून म्हणतो की साक्षी बेटा आपल्या मनासारखं झालेलं आहे, म्हणजेच आपल्याला जे हवं होतं ना ते झाले, मधुभाऊमुळे तो जेलमध्ये गेलीस ना त्याच मधुभाऊचा खून झाला आहे, तो खपला आहे अशी जी घोषणा आहे ती मात्र आता इथे असताना महिपत जो आहे तो आता करू लागतो. महिपत जो आहे तो आता म्हणत असतो की सगळं काही आता आपल्या मनासारखं होतंय पोरी, लवकरच मी तुला बाहेर काढेन, पण आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित होत आहेत असं देखील सांगितलं जातं. तिकडे अश्विन जो आहे तो प्रियाला भेटायला गेलेला असतो. प्रिया जेव्हा अश्विनला भेटते तेव्हा ती आता कुठेतरी रडत असते आणि ती म्हणत असते की मधुभाऊंबद्दल ना खूप ऐकलंय मी, मधुभाऊंबद्दल मला आता वाईट वाटतंय की हे सगळं कसं झालं मधुभाऊंचं. तर हे सगळं ऐकूनच इथे मात्र असणारा अश्विन चकित होतो की बाहेरची गोष्ट इथे कशी कळली आणि तो तिला विचारतो देखील हे तुला सगळं काही कसं काय माहिती, एक मिनटं मला जरा नीट सांग या बाहेरच्या गोष्टी तुला कशा माहिती. त्यावर आता प्रिया सांगत असते की इथे आतमध्ये राहून सुद्धा बाहेर काय काय घडतं ना हे सगळं कळतं, तुला काय सांगू कसं सांगू. अश्विन म्हणतो सांग ना मला, सांग तुला हे सगळं कसं कळलं ते. त्यावर आता प्रिया सांगू लागते की ही गोष्ट कोणालाही सांगू नको, इथे जे काही सगळी माणसं आहेत ना ती महिपतने पेरलेली आहेत, महिपत त्यांना पैसे पुरवतो आणि आतमध्ये साक्षी जी आहे ना तिच्याकडे फोनसुद्धा दिलेला आहे, म्हणजेच साक्षीकडे फोन आहे म्हणून मग साक्षीला फोनवरनं सगळ्या गोष्टी कळतात, त्यांनीच फोन करून सांगितलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता उपचार मधुभाऊंवर सुरू असतात. नर्स जी आहे ती सांगत असते की आपण जे आहे ते औषध दिलं आहे त्याला ते प्रोत्साहन देतात, पण अजूनही डॉक्टर जे आहे ते सायली अर्जुनला याबद्दल सांगत नाही. सायली जी आहे ते पुन्हा आता डॉक्टरांकडे गेलेली असते आणि डॉक्टरांना म्हणत असते की मला सांगा ना मधुभाऊ बरे तर आहेत ना, काय होतं त्यांना, कधीपर्यंत ते शुद्धीवर येतील. डॉक्टर म्हणतात की बघा आम्ही आमच्या परीने वाटेल तितके प्रयत्न करतोय आणि आम्ही जेवढे प्रयत्न करतोय ना त्यामध्ये यशस्वी होण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. तुमचे मधुभाऊ शुद्धीवर येतील, थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या, सगळं काही ठीक होईल असं देखील डॉक्टर जेव्हा आहेत ते सांगतात. तर दुसरीकडे मात्र डॉक्टरांनी हे सगळं सांगितल्यानंतर इकडे मात्र आता प्रतापसुद्धा सायलीला समजावत असतात आणि ते म्हणत असतात की अगं सायली तुला कुसुमला सांगायचं होतं ना, मग अशी तू म्हणत होतीस कुसुमला सुद्धा ही गोष्ट कळली, ती मुलांना सांभाळते, मग आता तुला पुढच्या गोष्टी सांगायला नको का कुसुमला, तू स्वतः शांत हो आणि कुसुमला सुद्धा सध्या तुझी गरज आहे, तू अशी एकटीच इथे रडत बसली तर कसं होईल असं बोलून आता तिला समजवायचं काम जे आहे ते प्रताप करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो सुद्धा मनात विचार करत असतो की तुम्हा दोघांसाठी जसे शुद्धीवर येणं मधुभाऊ गरजेचे आहे त्यासाठी मला खूप कित्येक पटीने असं वाटतंय की मधुभाऊ लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवेत, कारण मधुभाऊंनाच माहिती आहे की सायलीचे आई बाबा कोण आहेत ते. त्यामुळे आता मधुभाऊ जे आहेत ते लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवे आणि त्यांना पहिल्यांदा मी जे काही गोष्ट आहे ते विचारणार आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो. अर्जुन जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी विचार करत असतो तेव्हा तो एकटक मधुभाऊंकडे पाहत असतो, कारण त्याला माहिती असतं की सायलीच्या आईबापांबद्दल मला आणि अद्वैतलाच मधुभाऊंनी सांगितले आणि म्हणजेच ते जिवंत आहेत एवढं सांगितले, पण ते कोण आहेत हे सुद्धा मधुभाऊंना माहिती असेल. त्यासाठी
त्यासाठी मधुभाऊ शुद्धीवर येणं गरजेचं आहे. दुसरीकडे आता प्रियानं अश्विनला सांगितलेलं असतं की साक्षीकडे फोन आहे आणि तिथूनच मला ही खबर कळलेली आहे. हे ऐकल्यानंतर अश्विनला तर जबरदस्त असा धक्का बसतो. पण प्रिया जी आहे ती अश्विनला म्हणते की प्लीज याबद्दल कुठेही वाच्यता करू नकोस. जर तू याबद्दल कुठे काही बोललास ना तर माझी वाट लागेल, कारण ती साक्षीनं खूप जास्त खालच्या थराला गेलेली आहे. ती काहीसुद्धा करू शकते. म्हणूनच ना मला भीती वाटते. प्लीज तू या सगळ्याबद्दल कोणालाही काहीच सांगू नको असं देखील तिनं आता म्हटलेलं असतं आणि ती आता खूप जास्त पॅनिक होत असते. त्याच वेळेला आता अश्विन म्हणतो की तू शांत हो, मी काय म्हणतोय ते ऐकून घे. तर दुसरीकडे मात्र आता जी रडत असते तिला मात्र तो शांत करत असतो. पण आता प्रियाला जे आहे ते मधुभाऊंना भेटायचं असतं. म्हणजेच मधुभाऊंचं निमित्त मात्र ती म्हणत असते की मला ना काही कर, मधुभाऊंना मला भेटायचं आहे, इथून मला मेडिकल थ्रू बाहेर काढ, म्हणजे मेडिकलच्या सुट्टीवर बाहेर पडता येतं ना तसं. प्लीज ना माझ्यासाठी काहीतरी कर ना, कारण का मी आतापर्यंत मधुभाऊंसाठी खूप वाईट वागली, पण आता मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय. मधुभाऊंची मी निदान माफी तरी मागेन या शेवटच्या दिवसांमध्ये. मला त्यांची खूप जास्त काळजी वाटते. प्लीज ना कर ना अश्विन काहीतरी. अश्विन म्हणतो की हो शांत हो, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय तू लवकरात लवकर इथून बाहेर पडण्याचा, पण आता सध्या तरी ते शक्य होत नाही आहे, थोडं थांब असं देखील आता अश्विन जो आहे तो म्हणू लागतो. अश्विन जेव्हा हे सगळं काही म्हणतो तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती मात्र आता विचार करत असते आणि प्रिया म्हणते की प्लीज पण ह्या गोष्टींना कुठे कोणाला सांगू नकोस, नाही तर ना माझी वाट लागू शकते, कारण ही साक्षी ना पूर्ण पोचलेली आहे. ही माणसंसुद्धा साक्षीचीच आहेत. मग या साक्षीने या माणसांना काही सांगितलं तर ही लोकंही मला त्रास देतील आणि साक्षीही मला त्रास देईल. आम्ही दोघंजण एकाच रूममध्ये राहतो ना, म्हणून म्हटलं असं देखील प्रिया जी आहे ती आता अश्विनला म्हणत असते. दुसरीकडे सायली खूप जास्त रडत असते तर अर्जुन तिला सावरत असतो. अर्जुनला आता सायली म्हणत असते की माझ्या आयुष्यात हे सगळं काय चाललंय, मधुभाऊसुद्धा माझ्या आयुष्यात आले तर माझ्या वडिलांप्रमाणे आतापर्यंत त्यांनी माया केलेली आहे आणि आता अचानक त्यांच्यासोबत ही काही घटना घडली ना, हे सगळं करण्यासाठी ना तो एकटा माणूस प्रवृत्त आहे आणि हे सगळं ना त्यानेच केलेलं आहे, म्हणजेच महिपतने. हे सुद्धा सायलीला माहिती असतं आणि म्हणूनच सायली जी आहे ती खूप जास्त रडत असते आणि मधुभाऊ कधी बरे होतील याचाच विचार ती आता करत असते. अर्जुन मात्र तिला शांत करत असतो आणि म्हणत असतो की होतील मधुभाऊ बरे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, शांत हो. आणि असं बोलून तो तिला शांत करत असतो. तेवढ्यातच तिथे आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर बाहेर येऊन अर्जुनला आणि सायलीला सांगू लागतात की एक आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे तुमचे पेशंट जे आहे ते आमच्या ट्रीटमेंटला प्रोत्साहन देत आहेत, ते आता लवकरच बरे होतील, कोमातूनही लवकरच बाहेर येतील, हे सुद्धा आता डॉक्टर जे आहेत ते सांगू लागतात. त्यामुळे आता सायलीला ही गोष्ट ऐकून खूप जास्त आनंद होतो. ती चक्क देवाचे आभारच मानू लागते, कारण तिच्यासाठी तिचे मधुभाऊ शुद्धीवर येणं गरजेचं असतं. पण तिच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट मधुभाऊ शुद्धीवर येणं हे अर्जुनसाठी इम्पॉर्टंट असतं, कारण या सगळ्या गोष्टी जे काही मधुभाऊ लास्टच्या क्षणाला बोलले होते त्या सगळ्या गोष्टी अर्जुनने अजूनपर्यंत सायलीला सांगितलेल्या नसतात, कारण का सायली ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे आणि तिला जेव्हा कळेल की तिचे आई बाबा जिवंत आहेत मग ती परत त्या गोष्टीचा विचार करत बसेल. म्हणूनच अर्जुनने ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवलेली असते. मात्र आता अर्जुनला आणि सायलीला जेव्हा डॉक्टरांकडनं कळतं की मधुभाऊ जे आहेत ते औषधांना प्रोत्साहन देत आहेत तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होतो. सायली देवाचे आभार मानते. तर दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये असणारी सायली ही खूप जास्त भडकलेली असते आणि ती म्हणत असते की आज माझ्या मधुभाऊच्या या स्थितीला तो नालायक हलकट मूर्ख तो महिपत जबाबदार आहे आणि त्या मूर्ख महिपतला मी असं सहजासहजी सोडणार नाहीये. आणि हे सगळं ऐकल्यानंतर प्रताप यांना सुद्धा धक्का बसतो. तर सायली आणि अर्जुन आता महिपतच्या घरी गेलेले असतात. महिपत खूप जास्त दारू पियालेला असतो आणि त्याच वेळेला सायली त्याच्यावर आरोप करत असते, माझे मधुभाऊ या कोणत्या स्थितीत आहेत आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस, तुझ्यामुळे माझ्या मधुभाऊंवर ही वेळ आली आहे, पण तुला मी सोडणार नाही. आणि त्याच वेळेला आता तो सायलीची मान धरायला चाललेला असतो. मात्र तेव्हाच अर्जुन पुढे येतो आणि अर्जुनच त्या महिपतचा गळा दाबतो. तर दुसरीकडे मात्र सायलीला खूप जास्त राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की तुझी मुलगी तर जेलमध्ये सडतेस आणि तुझी सुद्धा आता वेळ आलेली आहे, आणि असे बोलून ती खूप जास्त संतापलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.